प्रमोद, आपण ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की अभिजित दिपके या ठिकाणी आंदोलन करत असताना कार्यकर्ते त्यांच्या पुढे या ठिकाणी जात आहेत आणि अचानकपणे त्यांच्या श्रीमुखात लगावली जाते। एक नाही तर आणखी किती व्यक्ती यामध्ये असलेल्या दिसू शकतात। पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी होता। काही या लोकांना काही ताब्यात घेण्यात आले का? कोण होते हे लोक जे या आंदोलनामध्ये गोंधळ घालत होते? निखिला, ज्या पद्धतीने आपण बघतो ही एका व्यक्तीने मारहाण केलेली नाहीये, हा काही व्यक्तींचा ग्रुप असल्याचं आपल्याला दिसतंय। कमीत कमी ज्या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला मारहाण करताना आपण बघतोय हे सगळं बघता निखिला कमीत कमी 5 ते 7 लोकांचा हा ग्रुप आहे आणि त्यांच्याकडे ही मारहाण अभिजित दिपकेनं झालेली आहे असं सध्या जो व्हिडिओ समोर आलेला आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे। नेमका हा ग्रुप कोणाचा होता, हे व्यक्ती कोण होते, त्यांच्याकडनं मारहाण का केली गेलेली आहे, त्यांचा कुठल्या पक्षाशी संबंध आहे का, हे अद्यापपर्यंत समोर आलेलं नाहीये। त्याचं कारण असे निखिला की पोलिसांनी या व्यक्तींना अद्यापपर्यंत ताब्यात घेतलेलं नाहीये, कारण मारहाण केल्याच्या नंतर जी माहिती मिळते तातडीने हे जे लोक होते ते तिथून पळून गेल्याचं दृश्य जे आहे ते आपल्याला बघायला मिळालेलं आहे। काही लोकांना ताब्यात देखील सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आपल्या सोबत आहेत। विश्वंभरजी, स्वागत तुमचं TV9 मध्ये। हे दृश्य तुम्ही पाहत असाल TV9 वर की कोकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर आंदोलनाच्याच ठिकाणी हल्ला करण्यात आला। मी आत्ताच ही बातमी मला तुमच्याकडूनच कळतेय आणि हे जर असं झालं असेल तर खरोखर अत्यंत दुर्दैवाची परिस्थिती आहे अशा प्रकारे होणं। नक्की सर, याआधी देखील कोकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंवर हा हल्ला या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की काही लोकांकडून अभिजित दिपके यांना मारहाण करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला। आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी लगेचच या सगळ्यांना इथून बाहेर काढलं। मात्र या लोकांना पोलिसांनी ताब्यात न घेतल्यामुळे इथे रोष देखील व्यक्त झालेला आहे। तर आंदोलनाला कोणतंही गालबोट लागू नये यासाठी अभिजित दिपके यांनी या ठिकाणी शांतता राखण्याचं आवाहन केलेलं आहे। राजस्थानच्या जयपूरमध्ये आंदोलनाच्या वेळेला ही मारहाण करण्यात आलेली आहे। कोकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंवर हा हल्ला करण्यात आला। त्यांच्या आंदोलनाच्याच ठिकाणी त्यांना या ठिकाणी मारहाण करण्याचा प्रयत्न झाला। तर मुंबईमध्ये अर्थात भारतामध्ये परत आल्यानंतर सुद्धा अभिजित दिपके यांना धमक्या येत होत्या। त्यानंतर त्यांना सुरक्षा द्या अशी मागणी देखील करण्यात आलेली होती। यानंतर सुद्धा आपण आपलं आंदोलन सुरूच ठेवणार यावर अभिजित दिपके हे ठाम होते आणि त्यांनी देशभरामध्ये हे आंदोलन छेडलेलं आहे। जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आपण आंदोलन सुरू ठेवणार असं अभिजित दिपके यांनी म्हटलेलं आहे। पुन्हा एकदा थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, आपण जर बघायला गेलं खरं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी दिसतोय, कारण ज्या पद्धतीनं अभिजित दिपके ज्या ठिकाणी आंदोलन करतायत त्या ठिकाणी त्यांच्याकडनं पोलीस परवानग्या कायदेशीररित्या घेतल्या जात आहेत। कारण बंगळुरूमध्ये त्यांनी आंदोलन केलं होतं, तिथेही त्यांनी पोलीस परमिशन घेतलेली होती। राजधानी नवी दिल्ली प्रमोद, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे